सध्या जे काही निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं सगळीकडं प्रचार जो आहे लोकसभेचा तो अगदी धूम सुरू झालेला आहे. या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभा केलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 34 उमेदवारांची यादी आतापर्यंत प्रकाशित झालेली आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातून 4, लिंगायतमधून 4, मराठा 4, कुणबीमधून 3, बौद्धमधून 5 आणि आता सोबतच बाळासाहेबांनी धनगर, आगरी समाज, तेली, माळी, कोळी, आदिवासी, एसटी आणि धीवर अशा छोट्या छोट्या समाज घटकांना सुद्धा या लोकसभेमध्ये बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. आणि एक प्रकारची सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न आणि प्रयोग बाळासाहेबांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. लोकसभेमध्ये आता प्रचार सगळीकडे शिगेला पोचलेला आहे, आपण सगळे बघत आहोतच. आणि अनेक अफवा सुरू झालेले आहेत, अनेक अफवा सुटलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याच्यामध्ये आंबेडकरी समाज घटकातले काही लोक सातत्यानं बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये शंका कुशंका व्यक्त करत आहेत, लिहित आहेत आणि त्यांना गुन्हेगाराच्या यादीमध्ये उभा करत आहेत, असे प्रयत्न आहेत. अनेक प्रकारचे कॉमेंट्स आपण बघत आहोत. या निवडणुकीकडे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे काही उमेदवार उभा केलेले आहेत या घटनेकडे आपण सगळे कसे पाहत आहोत, मी कोणत्या नजरेनं हे पाहतोय किंवा आमचे काही मित्र या निवडणुकीकडे कसं पाहत आहेत, हा प्रत्येकाचा एक वेगळा विषय, प्रत्येकाची एक वेगळी अंडरस्टँडिंग आहे असं आपण या ठिकाणी समजूयात. आपण बघत आहोत की बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये प्राधान्याने आज बाळासाहेबांच्या वंचित आघाडीच्या प्रयोगामुळं BJPला फायदा होतो आहे अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार माध्यमाद्वारे सगळीकडं पसरवला जातो आहे. वंचित आघाडीचे काही मान्यवर उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसकडं या निवडणुकीमध्ये BJP घटना बदलणार हे मुख्य प्रचाराचा मुद्दा हा काँग्रेसवाल्यांनी हाताशी घेतलेला आपण बघत आहोत. बाळासाहेबांच्या उभा केलेल्या उमेदवारामुळं प्रत्यक्षरित्या डायरेक्ट BJPला फायदा होणार आहे अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातोय. बाळासाहेबांनी युती का केली नाही आणि युती करायला पाहिजे होती, 4-2 सीट तरी पदरात पाडून घ्यायला पाहिजे होत्या असे म्हणणारे अनेक लोक सुद्धा आपल्याला प्रसारमाध्यमावर बोलताना दिसत आहेत. आणि म्हणून BJPला जर रोखायचं असेल तर काँग्रेसला सहकार्य केलं पाहिजेत अशा पद्धतीची मांडणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारमाध्यमामध्ये सुरू झालेली आपण बघतो आहोत. अनेक प्रकारचे मत आणि मतांतरे या बाबतीमध्ये आहेत. यामध्ये विशेष करून मी आपल्यापुढे या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने माझं मनोगत, माझं मत मांडण्याचा प्रयत्न करत असताना खरं म्हणजे मी तसा वंचित आघाडीचा किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा किंवा असा कुठला पदाधिकारी नाही आहे. तसा मी बहुजन समाज पार्टीचा मूळचा पदाधिकारी आहे आणि माझं एक अलग संघटन मातंग चर्मकार ओबीसी चलो बुद्ध की ओर हे अलग संघटन एक वेगळी भूमिका घेऊन एक धार्मिक कार्य घेऊन ते कार्यरत आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
मी या सगळ्या घटनेकडे कोणत्या नजरेनं पाहतो, मला काय वाटते या बाबतीमध्ये, ते मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात त्याला दुसऱ्या बाजू आहेतच. कोणी काय मांडावं, कोणी काय बोलावं, हा प्रत्येकाला घटनादत्त घटनेने दिलेला अधिकार आहे आणि त्यानुसार प्रत्येकजण आपापली मतं व्यक्त करत आहेत. पण या सगळ्या घटना घडत असताना, वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी होत असताना, बाळासाहेबांवर टीका वेगवेगळ्या पद्धतीनं होत असताना, बाळासाहेबांच्या बाजूनी अनेक मान्यवर त्या टीकांना समर्थपणे उत्तरं देत असतानाच्या पार्श्वभूमीवर मला हे दिसतंय आज की या सगळ्या निवडणुकींच्या धांदलीमध्ये एक आशेचा किरण मला दिसतो. तो म्हणजे बॅलेट पेपरवर बहुजन समाज पार्टीचा हत्ती आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन आंबेडकरी पक्ष आपल्याला बॅलेट पेपरवर पाहायला भेटतात. बॅलेट पेपरवर हत्ती हे चिन्ह जे आहे, हे सगळ्या भारतामध्ये हे हत्ती चिन्ह आहे आणि या पक्षाला रेकग्नाइज होण्यासाठी जे काही खस्ता खाव्या लागलेले आहेत, एखादा पक्ष जेव्हा रेकग्नाइज होतो किंवा त्याला एखादं चिन्ह मान्यता प्राप्त होतं, ही प्रक्रिया साधी सोपी नाही. ही प्रक्रिया खूप अवघड प्रक्रिया आहे आणि महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडी जी आहे ती एक पर्यायी वेगळी ताकद म्हणून इथं येऊ घातलेली आहे. तिचा बोलबाला सगळीकडे सुरू झालेला आहे. 19मध्ये श्रद्धे बाळासाहेबांनी जे उमेदवार उभा केले आणि जो करिश्मा दाखवला, ज्यामुळे अनेक उमेदवार काँग्रेसचे उमेदवार पडले, अनेक वेगळी ताकद बहुजनांच्या मताची एक गोळाबेरीज किंवा गठ्ठा जो 2019च्या इलेक्शनमध्ये आला, त्याचा प्रसारमाध्यमामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा पण झालेल्या आहेत आणि त्याच्या निगेटिव्हही चर्चा झाल्यात, पॉझिटिव्हही चर्चा झाल्यात. पण मला कुठंतरी एक वाटते की आमची जी काही ताकद आहे, आंबेडकरी पक्षाची जी काही ताकद आहे, आंबेडकरी मतांची जी काही गठ्ठा आहे आणि गोळाबेरीज आहे, ती आपल्याला कुठंतरी एक करणं आवश्यक आहे असं मला सातत्यानं वाटतंय. महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीचा जो काही वोटर आहे, तो वोटर जो आहे तो आता मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे सरकल्याचं दिसून येतं आहे 2019 पासून. आणि BSPचा वोटर बाळासाहेबांकडे गेल्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी पक्ष म्हणून, पर्यायी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी पुढे आलेली आहे. ते किती काळ टिकणार आहे आपण ते बघणार आहोत आगामी काळामध्ये. परंतु तूर्त लोकशाहीमध्ये जी आहे ते लोकशाहीमध्ये डोक्यांना किंमत आहे आणि आंबेडकरी राजकारणामध्ये आज बहुजन वंचित आघाडीकडं जे काही ताकद निर्माण झालेली आहे किंवा एक गठ्ठा निर्माण झालेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला सगळीकडे सुरू झालेला आहे, हे मात्र चित्र आपल्याला मान्य करावं लागेल आजच्या प्रसंगामध्ये. आणि त्यामुळं मी आज याच विषयाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या कारकिर्दीच्या आणि परफॉर्मन्सच्या अनुषंगाने मला जे काही वाटतंय ते मी आपल्याला या ठिकाणी मला मांडण्याचा प्रयत्न आपल्यासमोर करणार आहे. अर्थात ते माझं वैयक्तिक मत आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हे डिबेटिंगचा विषय आहे आणि होऊ शकतो. आणि हे आपण बघत आहोत प्रसारमाध्यमावर की लोक कोण्या पद्धतीनं हे सगळं मांडणी करत आहेत. मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की आज आमचे काही मित्र दलित ऐक्य झालं पाहिजेत म्हणून ते धरणं धरायचे, उपोषणं करायचे. अनेक बांधवांनी दलितांची ऐक्य झालं पाहिजेत, आमचे सगळे नेते एकत्र झाले पाहिजेत. आमचे नेते सगळीकडे वेगवेगळ्या पक्षामध्ये गटातटामध्ये फुटलेले आहेत, तर त्यांचं ऐक्य झालं पाहिजे, ही भूमिका सातत्याने मांडली होती. परंतु आज आपण बघत आहोत की एक प्रकारचं दलित ऐक्य आज झालेलं आहे. जनतेची मागणी नसली यावेळेस तरी जे काही दलित ऐक्यामध्ये ज्यांनी एकत्र यावं अशी भूमिका असायची, ते आता आपोआप त्यांच्या पद्धतीने ते आता वैचारिकदृष्ट्या संपलेले आहेत म्हणायला काही हरकत नाही. ते वेगवेगळ्या मनोवादी पक्षांच्या
संघटनांच्या पक्षांच्या पुढाऱ्यासोबत ते आपल्या दलितातले अनेक नेते गेलेले आहेत. आणि म्हणून आज फक्त महाराष्ट्रामध्ये एक लोक लीडर म्हणून किंवा मास लीडर म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एक स्वतंत्र जी भूमिका घेतलेली आहे, स्वतंत्र लढण्याची जी भूमिका घेतलेली आहे. आणि आज बौद्ध समाज घटक किंवा दलित समाज घटक जो आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली एकवटलेला आहे. हे चित्र आपल्या सगळीकडं बघायला भेटतं आणि मला वाटतं ते लोकशाहीमध्ये जमेची बाजू आहे. कारण कुठंतरी वंचिताच्या मताची जी काही ताकद आहे, वंचिताच्या मताची जी काही गठ्ठा आहे आणि गोळाबेरीज आहे, ही वंचिताच्या मताची गठ्ठा आणि गोळाबेरीज जी आहे ती आपल्याला बाळासाहेबांनी एकत्र केलेली आहे. ही त्याच्यामध्ये एक जमेची बाजू आहे. हे एकत्र करत असताना आमचे अनेक मित्र म्हणत आहेत की बाळासाहेबांच्या या प्रयोगामुळं याचा बेनिफिट जो आहे तो BJPला होतो आहे आणि BJP सारखा मनोवादी पक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर घटना बदलली जाईल, निवडणुका होणार नाहीत वगैरे वगैरे हे सगळं बोललं जात आहे. पण मला हे आज दिसतंय की याबद्दलची जी काही काळजी आहे, याबद्दलची काळजी बाळासाहेबांच्याच बद्दल जी काही चिंता व्यक्त केली जाते प्रसारमाध्यमातून, तसं पाहिलं तर आज आपण बघतोय की तिकडं बच्चू कडू लढत आहेत प्रहारच्या माध्यमातून, स्वाभिमानी संघटन लढत आहे राजकारणाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपल्या इकडं दलितातले वेगवेगळे घटक जे आहेत ते काँग्रेससोबत त्यांनी अलायन्स केलेलं आहे. जसं प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांचं संघटन आहे की त्यांनी सांगितलं की बाबा हिमताचं ध्रुवीकरण नको म्हणून आम्ही काँग्रेससोबत जात आहोत. आमच्याकडं लातूरमध्ये व्यंकटेश कसबे सरांनी बहुजन भारत पार्टी आणि जो लोकसभेमध्ये गेल्या 19ला कॅन्डिडेट होता काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत, त्यांना उभा केलेला आहे, स्वतंत्र पार्टी म्हणून उभा केलेला आहे. म्हणजे खूप काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार उभा केलेले आहेत आणि हे सगळे लढत आहेत. लोकशाहीमध्ये लढत असताना आमचा पक्ष आणि आमचा नेता हा पुढे गेला पाहिजेत, पक्ष रेकग्नाइज झाला पाहिजेत किंवा पक्षाचा बोलबाला झाला पाहिजेत किंवा पक्षाने आमच्या फाईट दिली पाहिजेत किंवा पक्षातून एखादं नेतृत्व डेव्हलप झालं पाहिजेत. ही भूमिका जिंकण्याची उर्मी घेऊन प्रत्येकाची भूमिका जी आहे हे लोकशाहीमध्ये निश्चितच असते. आणि हे सगळं असताना ही टीका मात्र बाळासाहेबांवर एकट्यावर केली जाते. एका बाजूला अनेक लोक आपापले उमेदवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उभा आहेत. सगळ्याकडून हे मतविभाजनी होत असताना बाळासाहेबांमुळे मात्र मतविभाजनी होते, हे मला थोडं गमतीशीर गोष्ट वाटते. आणि ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये पहाटे शपथ घेतलेली होती अजित पवारांनी आणि फडणवीसांनी, त्या दिवशी या देशाचं संविधान धोक्यात आलं होतं का नाही आलं होतं, हा सुद्धा आपल्याला एक विचार करायला होणारा प्रश्न आहे. आज हे जे काही गठबंधन आहेत, या गठबंधनमध्ये आपण बघत आहोत की सगळीकडं आतासुद्धा ह्यांच्यामध्ये ऐक्य झालेलं नाही. यांच्या नात्यातले, गोत्यातले, आपसातले, जवळचे कार्यकर्ते या सगळ्यांना जागा वाटपाच्या प्रक्रियेमध्ये यांनाच जागा सगळ्या कमी पडत आहेत. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी जो काही निर्णय घेतला, आपापले उमेदवार उभा केले आणि एक आपली वेगळी ताकद निर्माण करायचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न आम्हाला अत्यंत स्तुत्य असाच वाटतो. कारण आमचे 60-65 वर्ष लोकांच्या पाठीमागच लागण्यामध्ये गेलेले आहेत. त्याच्याच आम्ही याला त्यालाच पाटील म्हणत, आमचा मालक म्हणत 65 वर्ष आमचे गेलेले आहेत. पण आमच्या जवळच्या माणसाला किंवा चळवळीच्या कार्यकर्त्याला आम्ही आमचा मानायला तयार होत नाहीत, हे सुद्धा मला या ठिकाणी या गोष्टीची खंत करावी वाटते. मला असं वाटतं की जो प्रचार केला जातो आहे की बाळासाहेबांमुळं BJP निवडून येणार आहे, याच्यापेक्षा मी असं म्हणतो की बाळासाहेबांच्या बहुजन वंचित आघाडीमुळं BJP निवडून येईल का नाही, पण काँग्रेस मात्र बॅकफुटवर जाणार आहे, हे खरं आहे. म्हणजे काँग्रेस जितकं बाळासाहेबांची चळवळ पुढं जाईल, अधिक गतिमान होईल, तितकं काँग्रेस धोक्यामध्ये येईल. आणि आपण बघत आहोत की काँग्रेस निश्चितपणाने 2019मध्ये सुद्धा धोक्यात आली. काँग्रेसच्या अनेक सीट पडल्या आणि काही काँग्रेसमधले जे लोक आहेत
म्हणजे जवळपास 30% भरणा बी जे पीमध्ये हा एकूण काँग्रेसवाल्याकडून, मग ते राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हा तिकडं गेलेला आहे. आणि बी जे पी जर कदाचित EVM जर सत्तेत आलीच तर आपण आज ज्यांना आमचे काही लोक, आमचे काही मित्र काँग्रेसला मतदान करायचे म्हणत आहेत बी जे पीला रोखण्यासाठी, आणि EVMच्या घोटाळ्यामुळे जर बी जे पी सत्तेत आली तर मला वाटत नाही की हे काँग्रेसमध्ये निवडून आलेले लोक हे ठाम राहतील आणि संविधान वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतील. हे आता आगामी काळात आपल्याला हे कळणार आहे. आणि म्हणून माझा हा भरवसा आहे, मला हे वाटते की सत्ता कोणाचीही येऊ देत, ते बघूया कोणाची येणार आहे, बाळासाहेबांची सत्ता येणार आहे का काँग्रेसची येणार आहे का बी जे पीची येणार आहे, पण संविधान वाचवण्यासाठी किंवा संवैधानिक लढ्यासाठी वंचित आघाडी मात्र पुढाकार घेणार आहे आणि ती घेईल असा या ठिकाणी मला आशावाद वाटतो. आणि त्यासोबतच बहुजन समाज पार्टी तितक्याच ताकदीने आणि नेटाने देशभरामध्ये पुढाकार घेईल बसपा, आणि महाराष्ट्रामध्ये बसपा हे पुढाकार घेईल, पण त्यापेक्षा अधिक ताकदीने, अधिक दमदार पद्धतीने वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब पुढाकार घेतील. आणि उपेक्षितांना, वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न सातत्यानं ते करत आलेले आहेत आणि ते इथून पुढे सुद्धा करणार आहेत. पण त्या पद्धतीने गेल्या 60-65 वर्षामध्ये काँग्रेसने वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाही. काँग्रेसवाल्यांची जी काही नीती राहिलेली आपण जर बघितली, मी आमच्या मित्रांना हे सांगू इच्छितो आहे की जे बी जे पीला रोखण्यासाठी काँग्रेसमध्ये सहकार्य करा म्हणत आहेत, त्या सगळ्यांसाठी मी हे सांगतो आहे की काँग्रेसची जी काही नीती राहिलेली आहे ती काँग्रेसची नीती फार समाधानकारक आहे अशातला भाग नाही. आपण जर इतिहासामध्ये डोकावून बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपवण्याचं काम राजकीय दृष्ट्यावर ते येणार नाहीत, याचं जे काम जर कोणी केलं असेल तर ते गांधी आणि त्यांच्या हरिजन सेवक संघाने आणि काँग्रेसने केलेलं आहे. मग ते निवडणुकामध्ये हरवण्याचं काम असेल किंवा बाबासाहेब जळतं घर म्हणलेले असतील किंवा गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना केलेला, गांधीजींनी केलेला विरोध असेल किंवा बाबासाहेबांना संसदेची तावदानं ही सगळी बंद केलेली आहेत, हे सरदार पटेलांचं वक्तव्य असेल किंवा मग पर्यायीने मग नाविलाजांनी बाबासाहेबांना पश्चिम बंगालमधून नमो शूद्राय या मित्रांच्या मदतीनं निवडून येऊन संसदेत जावं लागलं असेल. म्हणजे बाबासाहेबांच्याबद्दल जी भूमिका आहे काँग्रेसची ही आपण जर बघितली तर ही निश्चितपणाने अत्यंत विषारी भूमिका राहिलेली आहे. अण्णाभाऊ साठेंची जी भूमिका आहे, अण्णाभाऊ साठे सुद्धा त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये काँग्रेसच्या सोबत गेलेले नाहीत हे आपल्याला माहिती आहे. कारण अण्णाभाऊंनी काँग्रेसवाल्यापेक्षा काही प्रमाणामध्ये लालबावटा पसंत केलेला आहे, परंतु काँग्रेस पसंत केलेले नाही. हे अण्णाभाऊला मानणाऱ्या अनुयायांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शेवटपर्यंत अण्णाभाऊ अगदी बोलवलं तरी नेहरूंनी अण्णाभाऊ काँग्रेसकडे गेलेले नाहीत. तत्कालीन लोकांनी शिवाय म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा अपमानित करण्याचं काम केलेलं आहे. मग फुले असतील किंवा अण्णाभाऊ असतील किंवा बाबासाहेब असतील, या सगळ्यांचा जर काही लढा असेल तर तो आपण लक्षात घेतला पाहिजे की तो हा समाज परिवर्तनाचा लढा आहे. या देशातली विषमता जी आहे, या देशामध्ये जातीवर आधारित जी काही विषमता आहे ती नष्ट झाली पाहिजेत, हा आमच्या महापुरुषांचा हा प्रयत्न राहिलेला आहे. आणि याच्यासाठी ही चातुर्वर्णी व्यवस्था खतम करण्यासाठी आमच्या महापुरुषांनी कार्य केलेलं आहे, आपण बघितले पाहिजेत. मग इथली चातुर्वर्णी व्यवस्था खतम झाली पाहिजेत, इथली जाती व्यवस्था खतम झाली पाहिजेत, इथला मनवाद खतम झाला पाहिजेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न केलेत आणि आपल्याला सांगितलेलं आहे की हे जर तुम्हाला जर खतम करायचं असेल, इथली जाती व्यवस्था खतम करायची असेल, इथली वर्णव्यवस्था खतम करायची असेल, इथला मनवाद खतम करायचा असेल तर हम लोगों को हुक्मरान बनना चाहिए. आम्हाला सत्तेमध्ये आलं पाहिजेत, आम्ही सत्ताधारी झालं पाहिजेत, आम्ही हुक्मरान बनना जरुरी आहे. कांशीराम साहेबांनी बी तेच सांगितलं. आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही वेगवेगळे राजकीय संघटन निर्माण केले, त्याच्यामध्ये मग इंडिपेंडंट लेबर पार्टी असेल किंवा नंतरच्या काळामध्ये स्वतंत्र म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा मजूर पक्ष असेल, हे
जे काही बाबासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत राजकीय पक्षांचे, ह्या भूमिकेकडे जर आपण बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर हे वंचित घटकांची, उपेक्षितांची, दुर्बलांची एक स्वतंत्र ताकद जी आहे ते निर्माण करू इच्छित होते. आपली स्वतःची ताकद, वंचितांची, बहुजनांची, उपेक्षितांची राजकीय स्वतंत्र ताकद हे बाबासाहेब आंबेडकर उभा करू इच्छित होते. आणि ही ताकद याच्यासाठी उभा करू इच्छित होते की तुम्ही या देशाचे हुकमरान झालं पाहिजे. जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. ही भूमिका बाबासाहेबांची होती. आणि जर आपल्याला जर या देशाची शासनकर्ती जमात बनायचं असेल तर आपल्याला आपलंच संघटन आज ना उद्या मोठं करावं लागणार आहे. दुसऱ्यांच्या वळचणीला जाऊन, दुसऱ्यांच्या संघटनांना मोठं करून आपलं संघटन मोठं होईल याची मला खात्री नाही. आणि म्हणून 1955 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे अधिवेशन घेतलेलं होतं, अध्यक्ष बाबासाहेब त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत 55. त्याच्यामध्ये बाबासाहेब सांगतात की आमची जी काही संघटना आहे, स्वतंत्र मजूर पक्ष जो आहे किंवा आमची जी संघटना आहे, ही संघटना किंवा ही पार्टी, हिचा जो उद्देश आहे, हा उद्देश केवळ निवडणुका जिंकणे नाही तर लोकांचं प्रबोधन करणे, लोकांना संघर्ष करायला प्रेरित करणे, लोकांना संघटित करणे आणि लोकांना शत्रू मित्राची ओळख निर्माण करून देणे. निवडणुका केवळ जिंकणे आणि हारणे हा आमचा उद्देश नाही, ही बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भूमिका मांडलेली होती. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणून आमचे काही मित्रांना मी सांगू इच्छितोय की या देशामध्ये काँग्रेस विषारी आहे, त्याच्यापेक्षा जास्त विषारी BJP आहे. तेव्हा एक विषाऱ्याला रोखण्यासाठी दुसऱ्या कमी विषाऱ्याला वाचवा, म्हणजे त्याला सपोर्ट द्या, असं म्हणणं हे फिलॉसॉफीत बसत नाही. आपल्याला शत्रूशी लढण्यासाठी स्वतःलाच व्यायाम करावा लागेल, स्वतःला आहार घ्यावा लागेल, स्वतः दूध प्यावं लागेल आणि मग आपल्याला रिंगणात उतरावं लागेल. मग आमचे लोक काही म्हणतात किंवा आपण जिवंतच राहणार नाही तोपर्यंत, म्हणजे अशी भीती, नाहक भीती व्यक्त करतात किंवा हे झालं तर ते झालं तर. मित्रांनो, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशाचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे आणि आपल्याला याच्या त्याच्या वळचणीला जाऊन, ह्याच्या त्याच्या आडुशाला जाऊन, ह्याच्या त्याच्या आड पडून आपण क्रांती नाही करू शकणार. क्रांतीसाठी आम्हालाच सज्ज व्हावं लागेल. ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये आम्हालाच शस्त्र हातात घ्यावं लागलं आणि आमच्या लोकांनी त्वेषाने लढले, 500 लोक, तेव्हा कुठं 25,000 पेशव्यांना कापण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. आणि मग भीमा कोरेगावची लढाई जर आमचा जर आदर्श असेल तर आमची आता बी भूमिका ही पळपुट्याची असून कशी चालणार आहे. आताही आम्हाला लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे आणि आमचं स्वतःचं संघटन जे आहे ते आम्हाला मोठं करावं लागणार आहे. हे सांगत असताना मी आपल्याला सांगू इच्छिन की काँग्रेसनी या देशामध्ये नोकर भरती बंद केली. विलासराव देशमुखने 2012 म्हणजे नोकर भरतीवर बॅन आणलेला आहे. कंत्राट बेसिक काँग्रेसने सुरू केली. त्यानंतर डेली वेजेसची संकल्पना काँग्रेसने आणली. खाऊजा धोरण काँग्रेसने आणलं. गॅट करारावर राजीव गांधी आणि PV नरसिंहरावच्या काळामध्ये या स्वाक्षऱ्या झाल्या. गॅट कराराच्या माध्यमातून जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण संकल्पना मान्य करण्यात आली. फायद्यात असलेले गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असलेले जे काही उद्योग व्यवसाय आहेत, फायद्यात असलेले सुद्धा त्याचं खाजगीकरण करण्यात आलं. खाजगी लोकांना, धनदांडग्यांना हे सेक्टर विकण्यात आले आणि त्याच्यामध्ये BJPनी सत्तेत आल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन हे सगळं काम पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. खाजगी शिक्षणाचं बिल हे काँग्रेसने आणलेलं आहे. रमाई घाटकोपर नगरमध्ये, रमाई नगरामध्ये हत्याकांड झालं ते काँग्रेसच्या वेळी सत्तेमध्ये होतं. खैरलांजी झाली तेव्हा काँग्रेस सत्तेत होतं. नामांतर शेत पोचीराम कांबळेचा खात्मा झाला. जालन्याचा दिलीप शेंडगेचा खून झाला. पोचीराम कांबळेचा खून झाला किंवा 17 वर्ष नामांतराच्या दंगलीमध्ये आमच्या लोकांचे मुडदे पडले, घरं जाळली गेली, तेव्हा हे दोन्ही काँग्रेसचे लोक सत्तेत होते. राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, इंदिरा काँग्रेस असेल. यांनी भांडवलदाराचं समर्थन केलं. अण्णाभाऊ लिहितात की स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केलेल्या सत्तू भोसलेला
काँग्रेस तिकीट देत नाही आणि इलेक्शन फंडासाठी 50,000ची थैली देणाऱ्या शेठ मकरचंदाला काँग्रेसने उभा केलं. हे शेडजीचं इलेक्शनमध्ये अण्णाभाऊने अत्यंत गमतीदार पद्धतीनं पुढारी मिळाला शेडजीचं इलेक्शनमध्ये हे अण्णाभाऊंनी कथन केलेलं आहे. म्हणजे अण्णाभाऊ सांगतात की काँग्रेस ही धनदांडग्याची सरंजामदाराची ही भलावना करणारी काँग्रेस आहे. म्हणून आमच्या लोकांनी फार काँग्रेसच्या प्रेमात पडण्याची गरज नाही, कारण काँग्रेसने हे सगळं केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या महापुरुषांना काय अपेक्षित आहे, बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची निर्मिती केली होती, काय अपेक्षित होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र म्हणजे हा पक्ष स्थापन करण्यापाठीमागची भूमिका काय होती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे RPI स्थापन करण्यापाठीमाग बाबासाहेबांची काय भूमिका होती. तर आमच्या वंचितांची उपेक्षितांचं एक स्वतंत्र संघटन जे आहे ते संघटन नावारूपाला आलं पाहिजेत, मजबूत झालं पाहिजेत. तेव्हा तो विपक्ष दलामध्ये तरी किमान त्यानं सामील झालं पाहिजेत. त्याला शत्रू मित्राची ओळख आमच्या लोकांना कळाली पाहिजेत. आमच्या लोकांचं जे काही मतदान आहे ते शत्रूला न जाता आमच्या विचाराला ते मतदान गेलं पाहिजेत आणि आमचं संघटन मजबूत झालं पाहिजेत. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आपल्याला मिळते, बघायला मिळते. ही भूमिका आपल्याला पुढं घेऊन आणि म्हणून बाबासाहेब म्हणले की मी आणलेला जो काही हा परिवर्तनाचा जो काही रथ आहे हा अनंत यातनांचा सामना करत मी हा परिवर्तनाचा रथ इथपर्यंत घेऊन आलेलो आहे. तेव्हा नानकचंदा तू जा आणि माझ्या समाजाला सांग की हा अथक प्रयत्नाने अनंत यातनांचा सामना करून हा जो काही मी परिवर्तनाचा रथ इथपर्यंत आणलेला आहे तो तुम्हाला पुढे जर घेऊन नाही जाता आला तरी काही हरकत नाही, परंतु तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तो मागं माझं खेळता कामा नये असं बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणाले होते. आणि म्हणून आमच्या लोकांना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर काम पुढं घेऊन जाता येत नसेल तर तुम्ही किमान आहे तिथं तरी राहू द्या, परंतु तुम्ही अशा चुकीच्या पद्धतीने मांडणी नाही केली पाहिजेत. कारण मान्यवर कांशीरामजी म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणालेत, अनेक ठिकाणी बाबासाहेब म्हणाले, कांशीरामजी पुढे असंच म्हणाले की काँग्रेस वंचित लोगों को बहुजनों को ऊपर उठते हुए देखना नहीं चाहती है. काँग्रेसचा जो रवैया आहे तो वंचितांना उपेक्षितांना वर उठताना पुढे येताना तो त्यांना लोकांना वंचितांना ते पुढे येताना बघू इच्छित नाही. आपण बघतोय की काँग्रेसच्या 60-65 वर्षाच्या कार्यकाळामध्ये का बरं आपल्याला BJPला निवडून द्यावं लागलेलं आहे, तर काँग्रेसच्या 60-65 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण बघतोय की काँग्रेसवाल्यांनी घराणेशाहीची जोपासना केलेली आहे. 150 ते 180 घराणे, आज ती 180च्या घराण्यांची संख्या गेलेली आहे. 180 घराणे काँग्रेसच्या काळामध्ये हे मोठे झालेले आहेत, घराणेशाही जोपासलेली आहे आणि सत्ता जी आहे ही 60-60 वर्ष एकाच घराण्यामध्ये सत्ता राहिलेली आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण करता आलेलं नाही. एवढंच नव्हे तर स्विस बँकामध्ये जे मोदी म्हणायचे काला धन लाएंगे, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये दिले जातील, हे काय आहे, कोणी पैसा जमा केलेला आहे. काँग्रेसवाल्यांनी अनेक घोटाळे करून प्रचंड माया जमवली आणि हा सगळा पैसा फॉरेनमध्ये स्विस बँकेमध्ये काँग्रेसच्या वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी टाकलेला आहे. म्हणून मोदी सत्तेत येताना हे सांगत होते की काला धन लाएंगे, स्विस बँकेतला आम्ही काळा धन आणू, प्रत्येकाच्या खात्यावर पैसे पाठवू वगैरे. अर्थात ती घोषणा ही राजकीय घोषणा ठरली, तो गोष्ट वेगळी, परंतु काँग्रेसवाल्या पुढाऱ्यांचं जे काही धन आहे ते काळं धन जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये परदेशामध्ये यांचं पण आहे. BJPवाले बी साठवणार आहेत, तो बी मुद्दा नाही. काँग्रेसवाल्यांनी साखर कारखाने, बँका, सूत मिल्स, शाळा कॉलेजेस आणि प्रचंड माया जी आहे, तसं वंचित आघाडीचं काही बाळासाहेब आंबेडकरांनी काही साखर कारखाने, बँका, काही स्विस बँकेत पैसे असं काही केलेलं आहे का? लोक अफवा उठवतात, बाळासाहेबांनी एवढे पैसे घेतले, तेवढे पैसे गेले, असं झालं तसं झालं. मी काही आमच्या मित्रांना सांगितलं की बाळासाहेब जर तसे मॅनेज झाले असते तर ते केव्हाच खासदार झाले असते. नुसते खासदार नसे ते मिनिस्टर झाले असते. आठवलेसारखा माणूस कविता म्हणून मिनिस्टर होतो, तो बाळासाहेबांना मिनिस्टर व्हायला काय अडचण झाली. आणि मग 19ला
सोलापूरमध्ये आणि अकोल्यामध्ये दारुण पराभव जो काही सामना करावा लागला पराभवाचा बाळासाहेबांना, आणि आज बी बघत आहोत आपण की बाळासाहेबांच्या विरोधामध्ये जे काही ताकदीनं उमेदवार देऊन जे ताकद लावली चाललेली बाळासाहेबांना हरवण्यासाठी अकोल्यामध्ये, हे कशासाठी सुरू आहे? लोक म्हणत आहेत वेडेपणाने की बाळासाहेब मॅनेजच होता, या BJPला सपोर्ट करतात. हां, हे पक्ष चालवत असताना आपल्या पक्षाचा निश्चितपणाने कुठंतरी फायदा कुठंतरी तोटा होणार आहेच आणि होत असतोच. हे ते अपरिहार्य आहे हे होणं. म्हणून का आम्ही आमचा पक्ष मजबूत करायचं नाही, आम्ही उमेदवारच उभा करायचे नाहीत, आम्ही आमचं राजकीय संघटनच निर्माण करायचं नाही, असा याचा अर्थ लागत नाही. काँग्रेसची नीती जी आहे ती खरंच इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला खतम करणे त्याची नीती आहे का काँग्रेसची? समाज परिवर्तन किंवा चातुर्वर्णी व्यवस्था परिवर्तन ही काँग्रेसची नीती आहे का? दलित आणि वंचिताच्या वाट्याचे त्यांच्या विकासाचे पैसे दुसरीकडं 60 वर्षापासून वळवणारी काँग्रेस, किंवा दिल्लीच्या ओट क्लबवर भारताचं संविधान जेव्हा जाळलं तेव्हा मूग गिळून गप्प बसणारी काँग्रेस, हे संविधान वाचवणारे असू शकते का? संविधान वाचवणाऱ्या काँग्रेसनी, खरं संविधान वाचवणारी काँग्रेस असती तर काँग्रेसवाल्यांनी संविधानाच्या प्रती जाळल्यानंतर आंदोलनं मोठमोठी उभा केली असती या देशामध्ये, परंतु काँग्रेसने बग्याच्या भूमिकेच्या पलीकडे काही केलेलं नाही. आणि म्हणून आज काँग्रेस जे म्हणत आहे की मताचं विभाजन होत आहे, याचा फायदा BJPवाल्यांना होत आहे, BJPवाले घटना बदलणार आहेत, हे सगळे राजकीय यांचे स्वतःला वाचवण्यासाठी, मताला आकर्षित करण्यासाठी हे राजकीय स्टंटबाजी आहे. कारण काँग्रेस बेदरलेली आहे. कारण हा जनाधार जो आहे, दलित आणि मुस्लिमांचा जनाधार हा जो आहे काँग्रेसच्या खालचा, हा जर बाळासाहेबाकडे जर तो गेला किंवा ओवेसीकडे जर गेला, मुस्लिम जर ओवेसीकडे गेले किंवा दलित व्होट बँक जर बाळासाहेबाकडे जर गेली तर काँग्रेसचा सपाया होणार आहे. आणि म्हणून भीतीपोटी हे म्हणत आहेत की संविधान धोक्यात आहे. मग संविधान धोक्यात आहे तर तुम्ही संविधानाच्या बाबतीमध्ये काय काय काँग्रेसवाल्यांनी लढे लढलेले आहेत? या देशामध्ये जेव्हा शेतकऱ्याचं आंदोलन चिरडलं चाललेलं होतं, म्हणजे संविधानिक मार्गाने आंदोलन करू दिलं जात नव्हतं, तेव्हा काँग्रेसवाल्यांनी काय भूमिका घेतलेली आहे त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या? किंवा आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा भारतीय संविधान जाळण्याचे प्रयत्न झाले तेव्हा काँग्रेसनी काय भूमिका घेतलेली आहे? किंवा बाबरी मस्जिद जेव्हा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे प्रयत्न केला, उद्ध्वस्त केली, तेव्हा काँग्रेसचे PV नरसिंहराव काय करत होते? सत्तेत होते ते, आणि त्यांनी काहीही केलेलं नाही. ही गोष्ट आमच्या मुस्लिम बांधवांनी बी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून काँग्रेस हे भेडवण्याचं काम करते दलित मुस्लिमांना. ज्या वेळेस संविधानाच्या बाबतीत काही छेडछाड केली जाणार आहे तेव्हा, किंवा भूतकाळामध्ये बी जेव्हा जिथं काही झालं तिथं उपेक्षिताच्या लोकांनी आवाज उठवला, आणि भविष्यामध्ये सुद्धा उपेक्षित समाज घटकातलेच लोक ह्याच्यामध्ये पुढं येतील. हे काँग्रेसवाले पुढे येणार नाहीत. मी म्हणल्याप्रमाणे जर BJPनी जर हे EVMच्या मशिनी मॅनेज करून जर सत्तेत गेले तर सगळी काँग्रेसचे लोक जे आहेत हे BJPमध्ये सामील होतील. बाळासाहेब म्हणाले होते किंवा तुम्ही मला बॉन्डवर लिहून द्या की तुम्ही BJPत जाणार नाही म्हणून, तेव्हा एकाची पण हिंमत झालेली नाही. तेव्हा मला आपल्याला हेच सांगायचं आहे की जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत दलित राजनीती यशस्वी होऊ शकत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेस ही दलित राजनीतीतली सर्वात मोठी अडसर आहे, अडथळा आहे. म्हणजे मी ताकदीचं विधान करतोय हे या ठिकाणी, थोडं हिम्मत बांधून मी हे विधान करतोय की काँग्रेस हे वंचितांच्या, दलितांच्या, उपेक्षितांच्या, बहुजनांच्या राजनीतीमधली फार मोठी अडथळा आहे. काँग्रेसचा सपाया झाल्याशिवाय दलित राजनीतीला दिवस येऊ शकत नाही.
आणि म्हणून जर इथं वंचितांची ताकद, मुस्लिमांची ताकद, दलितांची ताकद ही जर मोठी व्हायची असेल, ती जर रेकग्नाइज व्हायची असेल, तर पहिल्यांदा काँग्रेस संपली पाहिजे. नंबर 1चा शत्रू कोण आहे? बीजेपी आहे. पण बीजेपी सोबत तुम्ही काँग्रेसला जीवन ठेवून कसं लढणार आहे? आयदर दिस ऑर दॅट ह्या पद्धतीनं जे चाललेलं आहे हे निश्चितपणाने आपल्यासाठी अत्यंत घातक सुरू आहे. वी हॅव टू फाईट विथ बीजेपी. पण जेव्हा आम्ही काँग्रेसला खतम करू तेव्हा आपण बीजेपी सोबत फाईट करू शकतो. काँग्रेसला आपण जेव्हा जिवंत ठेवणार आहोत तेव्हा आपण ना बीजेपीला खतम करणार ना आपण काँग्रेसला खतम करू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून या देशात हा देशाची जी काही इतिहास आहे तो क्रांती प्रतिक्रांतीचा आहे. आणि क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या या देशामध्ये लढाई जेव्हा याच वेळेस लढली जाऊ शकते किंवा जेव्हा दोन पक्ष आणि पार्ट्या समोरासमोर आहेत. आता क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या या निर्णायक लढ्यामध्ये काँग्रेस अडसर आहे. आणि म्हणून काँग्रेस जेव्हा संपणार आहे तेव्हा निर्णायक लढ्याला तोंड फुटणार आहे. आज जो काही कांगावा करतायत ते समाजवादी लोक मोठ्या प्रमाणामध्ये आणि काँग्रेसचे जे बेनिफिशियर्स आहेत आणि ज्यांना लाभ मिळालेला आहे ना आणखी काही लाभ मिळू इच्छितात ते लोक हे अशी मांडणी करत आहेत की संविधान धोक्यात आहे, बीजेपी संविधान बदलणार. बदलू दे ना, त्यांना 2 हात त्यांच्याशी आपल्याला करायचे आहे. क्रांतीसाठी लढलंच पाहिजेत. क्रांती बिना लढायची आणि बिना कुर्बानीचे क्रांती नाही हो सकते. तेव्हा आम्हाला बीजेपीशी टक्कर द्यायची आहे. त्यावर काँग्रेस आपण पहिल्यांदा संपली पाहिजेत. आणि मी इथल्या समाजवाद्यांना सांगेन, काँग्रेसवाल्यांना सांगेन की ही निर्णायक लढ्यासाठी तुम्ही बाळासाहेबांसोबत म्हणजे वंचित घटकासोबत तुम्ही सज्ज झालं पाहिजेत. आणि या देशामध्ये फक्त ज्यावेळेस वंचिताचा जो घटक आहे तो विपक्षी दलामध्ये असेल पहिल्यांदा, तर तेव्हाच त्याला सत्ताधारीमध्ये जाणं शक्य आहे. आणि ती घटना आगामी काळामध्ये होणं शक्य आहे. पण जोपर्यंत काँग्रेस अडथळा दूर होत नाही तोपर्यंत आपलं हे सगळं अशक्य आहे असं मला या ठिकाणी धाडसानं स्टेटमेंट करावं असं मला वाटतंय. तेव्हा मला हे आपल्याला सांगायचं होतं की वंचित बहुजन आघाडीच्या उदयामुळं काँग्रेस धोक्यामध्ये आहे. संविधान धोक्यात नाही, काँग्रेस धोक्यामध्ये आहे. संविधानाचं काय ते आपण बघणार आहोत आणि संविधानाच्या आणि आमच्या हक्कासाठी आपण लढणार आहोत. नाहीतरी काँग्रेसवाल्यांनी आमच्यासाठी आता काय ठेवलं आहे शिल्लक? आम्हाला नोकऱ्या ठेवल्या नाहीत आणि आम्हाला रानात गेलं तर शेती नाही, शिकलं तर नोकरी नाही. आता वंचित घटकाचं आहेच काय शिल्लक? भीती तर तुम्हाला आहे. स्विस बँकामध्ये तुम्ही पैसे ठेवलेले आहेत, कारखाने, शाळा, कॉलेजेस तुम्ही चालवत आहेत. तुम्हाला तिकडं बीजेपीकडे जावं लागणार आहे. तुम्हाला तुमची संपत्ती सांभाळण्यासाठी सत्ता हवी आहे. काँग्रेसवाल्यांना सत्ता हवी आहे, संविधान वाचवण्यासाठी नाही. संविधानाचा लय पुळका आहे म्हणून काँग्रेसला सत्ताधारी व्हायचं नाही. तर काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी जी काही माया जमवलेली आहे ती माया सांभाळण्यासाठी त्यांच्या नात्या गोत्यातल्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी जी काही गडगंज संपत्ती जमा केलेली आहे ती सांभाळण्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. आणि मी म्हणल्याप्रमाणे जेव्हा बीजेपी सत्तेत येईलच आणि आलीच समजा तर काँग्रेसमधले सगळेच लोक तिकडं बीजेपीमध्ये जातील. ही परिस्थिती आता आपण बघितलेली आहे. एवढे लोक खोक्यावर लोक किती कुठे गेलेत बघितलेत. आज सगळीकडं राजकारणाचा जो चुतडा झालेला आहे हा आपण बघतो आहोत. आणि या सगळ्या मध्ये उपेक्षितांची जी ताकद आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही पुढे येऊ लागलेली आहे. आणि कुठंतरी बॅलेट पेपरवर आम्हाला आमचं मत आमच्या विचाराला, कारण जो विचार आम्हाला इथली धर्म व्यवस्था, इथली जात व्यवस्था, इथली उचनीची भेदभावाची व्यवस्था आहे, गैरबराबरीची व्यवस्था आहे, चातुर्वर्ण्याची व्यवस्था आहे, मानवतावादाची जी काही लढाई आहे, मानवतावादाचा पुरस्कार करणारी जी काही चळवळ आहे ती चळवळ उचलून धरण्याचं काम किंवा ती संधी आम्हाला या माध्यमातून मिळू शकणार आहे असं मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. तेव्हा मला हे मी नेहमीच बोलत गेलो की काँग्रेसमधून निवडून जे लोक गेलेले आहेत आणि त्यात जे
दलितांचे लोक आहेत अनुसूचित जाती जमातीचे, ते काही तोंड उघडत नाहीत आणि ते त्यांच्या नेतृत्वाच्या इशाऱ्यावर त्यांनी काम केलेलं आहे. ते त्या पक्षाचे उमेदवार आहेत, आपल्या अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार ते नाहीत, हे सिद्ध झालेलं आहे आतापर्यंत. हेही आपण बघितलेलं आहे. आणि एकूणच काँग्रेस सत्तेत आली काय आणि BJP सत्तेत आली काय, आमच्यासाठी काही वेगळं घडणार नाही. आम्ही सत्तेत कसं आलं पाहिजे हे आमच्यासाठीचा महत्त्वाचा मुद्दा आहे, किंवा आम्ही प्रेशर ग्रुप म्हणून, दबाव गट म्हणून आम्ही पुढं कसं आलं पाहिजे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीकडं मी एक रोपटं आगामी काळातलं, ज्याच्या माध्यमातून आपल्याला संसदेमध्ये भावी काळात आपल्या पुढच्या पिढ्यांना संसदेमध्ये उडवून जाता येईल इथपर्यंत, त्याच्यासाठीचा ही सुविधा काही लोक आमचे तीच खतम करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर नक्कीच तुम्हाला मग तुमच्या पिढ्यांना तुमच्या हक्काची जर पार्टी नसेल तर या काँग्रेसवाल्यांच्या पाठीमागं भीक मागत जाण्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही मित्रांनो. आणि तेव्हा तुम्हाला भीकसुद्धा दिली जाणार नाही. आपण आज बघत आहोत, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनी, राष्ट्रवादीनी, शिवसेनेच्या कुठल्या ह्याचा तुकडा त्याच्या तुकड्यांनी, राष्ट्रवादीच्या त्या तुकड्यांनी अनुसूचित जातीमधला एकही उमेदवार उभा केलेला नाही. पर्यायाने त्यांनी दुसरीकडले मग ते माला जंगम असतील किंवा असे वेगळ्या समाज घटकाचे असतील असे लोक त्यांनी ओळखलेले आहेत आणि ते शोधलेले आहेत. पण त्यांनी ज्यांना खऱ्या अर्थानं जे उपेक्षित आहेत, अनटचेबल्स आहेत, त्या लोकांना त्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं नाही. याच्यावरून त्यांची हे जातीवादी लोक आहेत, ही त्यांची मानसिकता आपल्याला लक्षात घ्यायला वेळ लागू शकत नाही. फक्त भूमिकेतून आपण बघितलं पाहिजेत. आणि म्हणून निश्चितपणाने बाळासाहेबांनी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अत्यंत नगण्य लोकसंख्या असलेल्या अगदी साळी माळी कोळी अशा समाज घटकांना, किंवा मला वाटतं ढिवर समाज किंवा ST आहे, आदिवासी आहे, कोळी आहे, आगरी आहे, या समाज घटकाला उमेदवारी देऊन बाळासाहेबांनी एक सोशल इंजिनिअरिंगचं काम केलेलं आहे. एक त्यांची याच्यातून एक दूरदृष्टी आपल्याला दिसू शकते. आणि हे सांगत असताना मला ही खंत व्यक्त करावी लागते की खाली म्हणजे बाळासाहेबांचं नाव वंचितचं आहे, पण फील्डवर ज्या पद्धतीने कार्यकर्ते असले पाहिजेत त्या पद्धतीने कार्यकर्ते आपल्या आगामी काळामध्ये तयार करावे लागतील, ही उणीव आहे आपल्याकडं. तेव्हा या निमित्ताने, या प्रसंगाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याशी मुक्तपणे डायलॉग करण्याची संधी आमचे मित्र राहुलजींनी दिली आणि त्यांनी खूप आग्रह केला की आपण काहीतरी बोललं पाहिजेत या अनुषंगाने. आणि मी आपल्यापुढं मुक्तपणे माझा मत मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तेव्हा या प्रसंगी मी अधिकचं न बोलता आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय जिजाऊ, जय अण्णाभाऊ.